मोड येथे 10 दिवसांच्या पारड्यावर बिबट्याचा हल्ला, 3 बिबट्यांच्या दर्शनाने भीतीचे सावट। तळोदा तालुक्यातील मोड येथे पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात केवळ 10 दिवसांच्या पारड्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कॉम्रेड BTR माध्यमिक विद्यालयाच्या मागील बाजूस राहणाऱ्या भरवाड कुटुंबाच्या गुरांवर हा हल्ला झाला असून परिसरात भीतीचे वातावरण आहे। घटना कशी घडली? मोड येथील रहिवासी चिंद्या म्यारा भरवाड आणि गभा चिंद्या भरवाड यांनी आपल्या घराजवळील मोकळ्या मैदानात गुरे बांधली होती। यामध्ये 10 दिवसांचा परडाई होता। रात्री सुमारे 10 वाजता गभा भरवाड यांनी विद्यालयाजवळील टाक्यांमध्ये 3 बिबटे फिरताना पाहिले, मात्र काळोखामुळे ते झोपडीत परतले। पहाटे 3 वाजता काहीतरी हालचाल ऐकू आल्याने ते बाहेर आले असता बिबट्याने पारड्याला ओढून नेल्याचे त्यांनी पाहिले। पुढे गेल्यावर पारड्याचा अर्धवट मृतदेह आढळला। स्थानिक प्रशासनाची तात्काळ धाव। घटनेची माहिती मिळताच सरपंच सविता गावित यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली व वन विभागाला माहिती दिली। वन विभाग यांनीही त्वरेने प्रतिसाद देत पंचनामा केला। उपस्थित अधिकारी अपर्णा लोहार, वनपाल बोरत, लक्ष्मी पावरा, वनरक्षक महेंद्र तडवी, वनरक्षक डॉक्टर SS सोनवणे, पशुवैद्यकीय अधिकारी संजय थोरात, सामाजिक कार्यकर्ते। स्थानिकांची मागणी, तातडीने उपाययोजना करा। सलग दुसऱ्या दिवशी बिबटे दिसल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली, त्यामुळे वन विभागाने तातडीने पिंजरे लावून उपाययोजना करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। सम्राट V7 न्यूजसाठी तळोदा तालुका प्रतिनिधी गोपाल खर्डे यांचा स्पेशल रिपोर्ट। रात को 3 वागे अमे आम तेम देख्या ने એટલે બેટરી મારી હતી પેલી ટાંકી પર ત્રણ હતા એટલે ફરતા ફરતા 3 વાગે આયા ને 3 વાગે અમારો પાડો ખાઈ ગયો। आम्हाला मोडगावचे सरपंच वगैरे आहेत, त्याचा कॉल आला होता की रात्री काठेवाडी जे राहतात आपल्या गावाचे शाळेच्या मागचे, तर त्यांच्या इथे पाडूला येतं बिबट उचलून घेऊन गेलेला आहे बाबा पहाटे। तर आम्हाला जसा निरोप मिळाला तशी आमची सगळी टीम इथं दाखल झालेली आहे, पाहणी वगैरे केली आहे। पशुवैद्यकीय अधिकारी वगैरे येऊन गेले, त्यांनी शवविच्छेदन वगैरे केलेलं आहे। तर आता त्या हिशोबाने जी नुकसान भरपाईची वगैरे कार्यवाही आहे ते आम्ही करूच। त्याबाबत आणखी बिबट बाबा त्यांना अधिक माहिती दिलेली काळजी घेण्याची। तसंही आमचं ऊसतोड जिथं चालू आहे तिथे किंवा स्थानिक गावामध्ये वगैरे जाऊ सगळ्यांना माहिती देऊन आम्ही प्रसिद्धी करतोच आहे की बिबटपासून कसं संरक्षण केलं गेलं पाहिजे। तरी जनतेने खबरदारी घेणे ही त्यांची जबाबदारी बनते। आता आम्ही आमच्या परीने सगळं मार्गदर्शन करतोय, आता स्वतःला काळजी घेणं जास्त काळजी।